जमिनीचे पैसे खपल्यावर दादा तू करशील काय. तेव्हा सुद्धा यांनी मला धमक्या दिलेल्या, भाई शेखने तुला बोलवलाय, तुझी वाट लागणार आहे. पण अशी वेळ आली की ते गाणं इतकं हिट झालं की त्यांच्या कार्यक्रमाला मला त्यांना कलाकार म्हणून स्टेजवर बोलवावं लागलं. भाई ठाकूरांच्या नावाने खरंच ही लोक धमकी द्यायची काय? त्यांचे सहकारी आहेत. त्यांनी जो काय अमाप पैसा कमवलाय तो फक्त त्यांच्या नावाचा वापर करूनच कमवलाय. बाकी मी एकटा थोडी सांगेन, अख्खी ही पंचकोशी सांगेल ना. त्या गाण्याने ते यशस्वी झाले का? मी सांगितलं शिट्टी वाजली, शिट्टी वाजली नाही तेव्हाच शिट्टी फुटली. म्हणून आता मी परत एक गाणं काढून माझ्या प्रचारात, आपल्या पक्षाच्या प्रचारात चालू आहे. शिट्टी फोडली फोडली कमळवाल्यानी. हे आई जीवदानी ज्यांचा आशीर्वाद आहे. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला आहे. प्रभाग क्रमांक 1 मधून विजय घरत हे उमेदवार आहेत. एक चांगला आणि सुशिक्षित उमेदवार भारतीय जनता पार्टीने दिलेला आहे. माझ्यासोबत यावेळेला आकाश घरत आहेत. भोंगा चित्रपट आपण पाहिला असेल, त्या भोंगा चित्रपटात आकाश घरत यांनी काम केलेलं आहे. अनेक इतर चित्रपटात देखील त्यांनी नायकाची भूमिका बजावलेली आहे. खरं तर आपण जर पाहिला तर हा विभाग जो आहे हा आगरी लोकसंख्या असलेला जास्तीत जास्त हा विभाग आहे. वसई विरार शहरामध्ये आगरी समाजाचा विकास झालाय का? गेल्या 35 वर्षापासून बहुजन विकास आघाडी हा पक्ष सत्तेत आहे, परंतु वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत कामं झालीत का, या सगळ्या विषयाशी चर्चा करण्यासाठी आज आपण आकाश घरत यांच्याकडे आलो आहोत. कारण त्यांचं एक गाणं व्हायरल होतंय. बहुजन विकास आघाडीचे अनेक गाणे त्यांनी गायलेले आहेत. कलाकार आहेत, कलाकाराला कोणाचंही गाणं गाण्याचा अधिकार आहे आणि त्या विषयावरती त्यांना ट्रोल केलं जात आहे. जाणून घेऊया, त्यांनी दुसरं एक गाणं देखील बनवलेलं आहे. आकाशजी, टॉप 10 महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत. नमस्कार. नमस्कार. तुमचं एक गाणं आहे जे तुम्ही बहुजन विकास आघाडीसाठी गायलं, ते गाणं आता बहुजन विकास आघाडी व्हायरल करते, काय आहे त्याच्या मागचं कारण? नो प्रॉब्लेम. त्यांच्या याचा अर्थ कळतं की त्यांच्याकडे कलाकारांसुद्धा नाहीयेत. म्हणजे ते जेव्हा मी बघितलं का माझं गाणं वाजतंय, मला माझ्या सहकार्याने, नातेवाईकांनी सांगितलं की दादा तुझं गाणं होतं, म्हटलं चांगली गोष्ट आहे. मी जेव्हा ते गाणं काढलं, ते गाणं त्यांना फळलं का? त्या गाण्याने ते यशस्वी झाले का? मी सांगितलं शिट्टी वाजली, शिट्टी वाजली नाही तेव्हाच शिट्टी फुटली. म्हणून आता मी परत एक गाणं काढून माझ्या प्रचारात, आपल्या पक्षाच्या प्रचारात चालू आहे. शिट्टी फोडली फोडली कमळवाल्यानी. हे आई जीवदानी ज्यांचा आशीर्वाद आहे. आम्ही कुटुंबात सगळेच कलाकार आहोत आणि त्याच्यामुळे लोकांची नाळ जुळलेली आहे, समाजाशी नाळ जुळलेली आहे. आता हे गाणं लोक वाजवतात. 2009 साली मी गाणं काढलेलं, जमिनीचे पैसे खपल्यावर दादा तू करशील काय. तेव्हा सुद्धा यांनी मला धमक्या दिलेल्या, भाई शेखने तुला बोलवलाय, तुझी वाट लागणार आहे. पण अशी वेळ आली की ते गाणं इतकं हिट झालं की त्यांच्या कार्यक्रमाला मला त्यांना कलाकार म्हणून स्टेजवर बोलवावं लागलं. अरे त्याला बोलवा, त्याच्या मागे लोकांचं प्रेम आहे, प्रचंड जनसमुदाय त्याच्या मागे, अख्खा आगरी समाज त्या गाण्यावर खुश आहे, स्थानिक सगळे त्या गाण्यावर प्रचंड खुश आहेत. तुम्ही त्या विरोध करू नका. हे सगळे जेवढे दलाल यांचे होते ना, त्यांनी जाऊन वरिष्ठांना त्यांच्या भडकवलं की हा विरोध करतोय, हा जागा करतोय लोकांना, लोक जमिनी विकणार नाही. ते म्हणाले आता आपण त्याच्यात काहीच करू शकत नाही. जर त्याला विरोध केला, त्याला जर त्रास दिला तर समाज आताच जागा होईल. समाजाला जागा त्यांना करायचं नव्हतं, म्हणून त्यांनी मला त्यावेळेला सुद्धा धमकावलेलं. आता माझं गाणं वापरतात, पण त्या गाण्याचं उत्तर मी माझ्या दुसऱ्या गाण्यातून त्यांना दिलेलं आहे. आता तुम्ही भाई ठाकूरांच्या नावाचा उल्लेख केला. बिलकुल. तुम्ही देखील या ठिकाणचे शेतकरी आहात. बाजूला तुमची जमीन आहे, त्या जमिनीमध्ये आता तुमचं मार्केट सुरू आहे. मला खरं सांगा की भाई ठाकूरांच्या नावाने खरंच ही लोक धमकी द्यायची काय? आता ती व्यक्ती कशी आहे, त्यांचे कसे व्यवहार होते हे आमच्यासारख्या पिढीला काय माहितीच नाही. पण तेव्हा ऐकून माहिती तर तुमच्या कानावर आहे. पण जेवढे त्यांचे सहकारी आहेत त्यांनी जो काय अमाप पैसा कमवलाय तो फक्त त्यांच्या नावाचा वापर करूनच कमवलाय. बाकी मी एकटा थोडी सांगेन, अख्खी ही पंचकोशी सांगेल ना. आणि इतिहास सांगतोय ना, बरोबर की नाही? त्यांनी वापर केला आणि आज पण करतात, पण आज तेवढं लोक आता भीत नाहीत. तुमच्यासारख्या पत्रकारांमुळे, सोशल मीडियामुळे, आणि जे सरकार आता इथे आहे, दिल्लीपासून महाराष्ट्रापासून जे सरकार आहे, त्या सरकारमध्ये लोकांना आता एवढी हिंमत आलेली आहे की माणूस कोणत्याही गोष्टीसाठी रस्त्यावर उतरायला तयार आहे. अजिबात कोणी आता घाबरत.
बाजूलाच आगरी समाजाचा दिग्गज नेता आहे बहुजन विकास आघाडीचा. कोण? आगरी समाजाचा ठेकेदार म्हणून त्याला मानलं जातं काशीनाथ पाटील. 100 एकर जमीन त्याच्या नावावर आहे, 100 एकर जमीन. मी त्यांच्याबद्दल काय म्हणणार नाही, तरी पण पण आगरी समाज त्यांना नेता म्हणतात की नाही मला माहिती नाही, पण आमच्या सगळ्या समाजाच्या जमिनी विकणारा, ठाकूर कंपनीकडे सगळ्यांच्या जमिनीची दलाली करणारा तो सगळ्यात मोठा दलाल आहे जमिनीचा, हे सगळ्यांना माहिती. काय रिस्पॉन्स मिळतो आता तुम्ही जे उमेदवार आहेत त्यांच्या बरोबर फिरताय प्रचाराला, लोकांकडनं कसा प्रतिसाद मिळतो? सर तुम्हाला सांगू, लोक येऊन सांगतात, आमच्या उमेदवारांना आरत्या वगैरे करतात, सांगतात की तुम्ही आमच्याकडे तुमचा वेळ उगाच वाया घालू नका, इथे काय गरज नाही, इथे आम्ही सक्षम आहोत, आम्हीच जाणार, आम्ही मतदान करणार, जिकडे गरज वाटत असेल तिथे फिरा, बाकी तुमच्याला आम्ही स्वतः मतदान देण्यासाठी आमच्या मनाची सगळ्यांची तयारी झालेली आहे, तुम्ही अजिबात घाबरू नका, निश्चिंत राहा. आमचे फोन नुसते कालपासून घणघणतायत, गुलाल तयार ठेवा, गुलाल तयार ठेवा, असे लोक सांगतायत. त्याच्यामुळे पूर्ण वातावरण तयार आहे. आई जीवदानीने आशीर्वाद दिलेला आहे आणि खूप मोठ्या प्रमाणात आपण विजयी होणार आहोत. धन्यवाद आकाशजी. प्रभाग क्रमांक 1 मध्ये कोणाची हवा आहे हे जाणण्याचा देखील आपण प्रयत्न केला, परंतु चांगले चेहरे जे आहेत ते भारतीय जनता पार्टीने प्रभाग क्रमांक 1 मध्ये दिलेले आहेत. इथे बहुजन विकास आघाडी या पक्षाचे आगरी समाजाचे ठेकेदार देखील आहेत काशीनाथ पाटील. यांनी एवढे वर्ष काय केलं, त्यांच्या नावावरती 100 एकर जमीन कुठून आली, कशी आली, याचा देखील येणाऱ्या काळामध्ये तपास करणं काळाची गरज आहे. खरंच वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत विकास झालाय का? खरंच ज्या वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत असणाऱ्या नागरी सुविधा आहेत त्या लोकांपर्यंत पोहोचल्यात का? 15 तारखेला मतदान आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मतदान पेटीत स्वतःचं मत देऊन करायचं. यावेळेला तुम्हाला 1 नाही तर 4 मतदान करायचे आहेत. योग्य उमेदवाराला आपलं मत द्या, लोकशाही बळकट करा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार. धन्यवाद.